लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण करणारा कायदा म्हणजेच पोस्को ॲक्ट 2012 याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क बहाल केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अंगीकारलेल्या बाल हक्कांबाबतच्या अधिसंधीस 11 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये बालकांच्या हिताचे संरक्षण करताना सर्व राज्य पक्षकारांनी पालन करावयाची मानके विहित केली आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 15(3) मध्ये इतर गोष्टींबरोबर बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत. बालक ह्या संज्ञेमध्ये 18 वर्षाखालील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. बालक ही देशाची संपत्ती, उद्याची पिढी मानली जाते. तिचे योग्य प्रकारे पालनपोषण, संवर्धन व्हावे, निकोप, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकास अत्याचारापासून संरक्षण मिळावे, बालपण सदृढ राहावे, बालकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या मुख्य हेतूने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012 म्हणजेच पोस्को कायदा या नावाने केंद्र सरकारने बालकांचे संरक्षणात 2012 साली विशेष कायदा पारित केला. या कायद्यामध्ये बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याकरिता तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरिता तरतूद आहे. बालकांचे लैंगिक छळवणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार ह्या गोष्टीपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करून खटले चालावेत असे म्हटले आहे. ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत विशेष न्यायालयांची व्यवस्था नाही अशा ठिकाणी सत्र न्यायालयास हे खटले चालवण्याचे अधिकार आहेत. या कायद्यान्वये तक्रार नोंद करतेवेळी पीडित बालकाची तक्रार महिला पोलीस अधिकारीमार्फत नोंदवली जाते. पीडित बालकाचे नाव गुप्त ठेवले जाते. बालकाची वैद्यकीय तपासणी त्यांच्या पालकाच्या अनुमतीने केली जाते. रक्ताचे नमुने व इतर पुरावे तसेच बालकाचे वयाचा दाखला पुराव्यात घेतला जातो. पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यास विश्वासार्हता वाटेल अशा वातावरणात खटले चालवले जातात. सुनावणीसाठी बालकास वारंवार न्यायालयात यावे लागू नये म्हणून त्यास जाणवणार नाही, त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते. पीडित बालकाचे पुनर्वसन करणे, त्यास नुकसान भरपाई मिळावी याची या कायद्यात तरतूद आहे. पीडित बालक आणि बालक साक्षीदार शारीरिक अगर मानसिकदृष्ट्या दिव्यांग अगर विकलांग असल्यास न्यायालयात साक्ष नोंदविताना त्यांना अनुवादक अथवा विशेष शिक्षकाचे सहाय्य देण्याची तरतूद या कायद्यात केलेली आहे. या कायद्यानुसार बालकासमवेत करण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा लैंगिक व्यवहार हा गुन्हा आहे. लैंगिक छळवणूक म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट, संभोग चित्रणाच्या प्रयोजनात बालकांचा वापर, अपप्रेरणा देणे, अपराधाचा प्रयत्न इत्यादी अपराधास या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. वाढत्या अपराधाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2018 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार वय वर्ष 12 वर्षाखालील बालकावर आंतरभेदी लैंगिक हल्ला वा विकोपकारी आंतरभेदी लैंगिक हल्ला केल्यास अपराध्यास फाशीची शिक्षा फरमावली आहे. वय वर्ष 16 खालील बालकावर लैंगिक अत्याचार केल्यास अपराध्यास 20 वर्ष व त्याहून अधिक सक्षम कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच अटकपूर्व जामीन न देण्याची तरतूद यात केलेली आहे. नवीन कायद्यानुसार तपास काम 2 महिन्यात पूर्ण करून
6 महिन्यात खटला चालून निकाली करणे गरजेचं आहे. या कायद्यात सुधारणा केल्यामुळे निश्चितच कायद्याची जरब बसवण्यास व गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.